आजच्या आपल्या पौराणिक कथेचं नाव आहे सत्यवान सावित्री। मद्र देशाचा राजा अश्वपती। हा मद्र देश आपल्या हिमालयाच्या अजूनही उत्तरेला आत्ताचा किर्गिस्तान देश, तो त्यावेळेचा मद्र देश। आणि ह्या मद्र देशाचा राजा अश्वपती। या अश्वपतीला काही संतान नसतं आणि तो राजा सावित्री देवीची पूजा करतो। सावित्री देवी प्रसन्न होती आणि त्यांना एक कन्यारत्न जन्माला येतं आणि या कन्येचं नाव सावित्री ठेवतात। यथावकाश सावित्री उपवर्ते म्हणजे लग्नाच्या वयात येते आणि मग राजा तिच्या लग्नासाठी वर संशोधन सुरू करतो, परंतु त्याला काही मनाजोगं स्थळ सापडत नाही। आणि मग सावित्रीला राजा सांगतो, तूच काय कर, तुझ्यासाठी वर संशोधन कर, नवरा शोध। आणि मग ही सावित्री काही सैन्य घेऊन वर संशोधनासाठी बाहेर पडते। असंच फिरत फिरत ती एका जंगलातून चाललेली असते। तिथं एक तरुण लाकूड तोडत असतो। तिला पाहिल्यानंतर तो एक राजकुमारासारखा वाटतो। ती त्या तरुणाकडे जाते आणि त्याची चौकशी करते। तो सांगतो, मी सत्यवान, शाल्व देशाचा राजा द्युमसेन। हा शाल्व देश आपल्या हिमालयाच्या उत्तरेलाच, ह्या मद्र देशाच्या शेजारी। मी त्यांचा मुलगा सत्यवान आहे। माझ्या वडिलांचे डोळे गेलेले, त्यांना दिसत नाही, त्यांना घेऊन आणि माझी आई, आम्ही इथे जंगलातच झोपडीत राहतो। आम्हाला नाही का नाही, युद्धात आम्हाला राज्याबाहेर हाकलून दिलेले। परंतु सावित्रीला सत्यवान आवडलेला, ती पुन्हा राज्यात येते आणि आपल्या वडिलांना सांगते का असा तरुण मला आवडलाय। राजा सुरुवातीला म्हणतो त्याला राज्य नाही आहे आणि तुला चांगला राजपुत्रच तू शोध, परंतु ही सावित्री आपल्या हट्टावर कायम राहते। तेवढ्यात तिथं नारद मुनी येतात। ते नारदांना सांगतात का असं आहे। नारद सांगतात, राजा मुलगा खूप गुणी आहे, परंतु दुर्दैव असं का याचा 1 वर्षात मृत्यू होणार आहे। आणि मग हा राजा तर ठरवतो आता हे लग्न होऊनच द्यायचं नाही, ज्याला 1 वर्ष आयुष्य फक्त, असं लग्न काय कामाचं। परंतु सावित्री सांगते, मी या सत्यवानाला मनाने वरलेले आणि आता मी लग्न करील तर सत्यवानाशीच, नाहीतर मी लग्नच करणार नाही। शेवटी राजाचा नाईलाज होतो आणि ते जंगलात जातात आणि त्या सत्यवानाबरोबर सावित्रीचं लग्न लावून देतात। आता सावित्री इथं जंगलात झोपडीत राहत असते। ती नवऱ्याची, सासू सासऱ्यांची काळजी घ्यायची, परंतु तिला माहीत असतं की 1 वर्षांनी सत्यवानाचा मृत्यू आहे। ती दिवस मोजत असते आणि ते दिवस जवळ येतात। तो दिवस जवळ येण्याच्या आधी सावित्री काय करते, कडक व्रत करते। अन्न पाणी काही ग्रहण करत नाही। हे विचारतात सत्यवान ते, तू असं का करते, परंतु ती सांगते का माझं हे व्रत आहे। आणि ज्या दिवशी मृत्यूचा दिवस ठरलाय त्या दिवशी हा सत्यवान पुन्हा लाकडं तोडायला जंगलात निघालेला। सावित्री म्हणते, मी तुमच्याबरोबर येणार। सत्यवान सांगतो, नको, आधीच तू व्रत केलेले, आधीच तुझी तब्येत खालावलेली, तू काही येऊ नको। परंतु ती इतका हट्ट करते की ती सत्यवानाबरोबर जंगलात जाते। दुपारची वेळ, खूप ऊन असतं आणि सत्यवान वडाच्या झाडावर चढतो आणि लाकडं तोडता तोडता त्याला भोवळ येते आणि सत्यवान खाली पडतो। खाली पडल्यानंतर सावित्रीचं लक्षच असतं त्याच्याकडं। ती जवळ जाते, त्याचं डोकं मांडीवर घेते। तेवढ्यात तिला यम येताना दिसतो, रेड्यावरून आलेला। आणि तो काय करतो, सत्यवानावर पाश टाकतो आणि त्याचे प्राण घेऊन जाऊ लागतो। सावित्री उठती, त्याला म्हणते, तू कोण आहे। तो सांगतो, मी यम आहे, तू पतिव्रता आहे म्हणून मी तुला दिसतो। बऱ्याच वेळा मी माझ्या दूतांनाच पाठवत असतो प्राण घेण्यासाठी, परंतु तू पतिव्रता असल्यामुळे मी स्वतः सत्यवानाचे प्राण न्यायला आलेलो आहे। आणि सावित्री मग त्या यमाच्या मागे मागे जाऊ लागते। यम तिला येण्यापासून रोखतो, परंतु सावित्री काय ऐकत नाही। आणि मग बाकी तो यम सांगतो सावित्रीला, तू सत्यवानाशिवाय कोणतेही 3 वर माग, मी तुला ते देईल। पहिल्या वरानुसार सावित्री म्हणते, माझ्या सासऱ्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त होऊ दे। दुसऱ्या वरानुसार माझ्या सासऱ्याचं गेलेलं राज्य पुन्हा मिळू दे। आणि तिसऱ्या वरानुसार मला
सत्यवानापासून संतती होऊ दे, पुत्रप्राप्ती होऊ दे. आणि मग पुत्रप्राप्तीसाठी नाईलाजाने यम काय करतो, सत्यवानाचे प्राण सावित्रीकडे देतो आणि सावित्रीला सांगतो, तू काय कर, त्या सत्यवानाच्या देहावरून सर्वांगावरून हात फिरवला तरी त्याचे प्राण शरीरात जातील आणि तो जिवंत होईल. सावित्री सत्यवानाचे प्राण घेऊन येते आणि त्याच्या शरीरावरून सर्वांगावरून हात फिरवते आणि मग बाकी सत्यवान उठून बसतो. तो सांगतो, मला स्वप्न पडलं होतं, कोणीतरी मला ओढून घेऊन चाललं होतं. मग सावित्री सांगते झालेला वृत्तांत. ते घरी येतात. सावित्री काय करते, तिच्या सासऱ्याच्या डोळ्यावरून हात फिरवते. सासऱ्यांना दृष्टी मिळते, ते आनंदी होतात आणि थोड्याच वेळात राजाचा सेनापती प्रधान मिरवणुकीसह वाजत गाजत येतात आणि ते वृत्तांत देतात, आम्ही आत्ताच काय केलेलं आहे, आपलं राज्य जिंकून घेतलेले. पुढच्या काळात सावित्रीला संतती सुद्धा प्राप्त होते. अशी सत्यवान सावित्रीची कथा. सत्यवानाचा प्राण हे ज्येष्ठ पौर्णिमेला ही घटना घडलेली आणि तेव्हापासून आपल्याकडं स्त्रिया वटसावित्रीचे व्रत ठेवतात. अशी ही वटपौर्णिमेची सत्यवान सावित्रीची कथा आज आपण पाहिली. कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. बालमित्रांना सहज समजतील अशा भारतीय संस्कृतीचा प्राचीन वारसा सांगणाऱ्या अधिकाधिक कथा ऐकण्यासाठी आमच्या मैत्रजीवांचे या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.